नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गॅब्रियल इंडिया लिमिटेड या भारतातील एक महत्त्वाची ऑटो कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. ही कंपनी गेली अनेक दशक शॉक ॲब्झॉर्बर्स, फ्रंट फोर्क्स, सस्पेन्शन सिस्टीम यांसारख्या महत्त्वाच्या ऑटो पार्ट्स तयार करते. तर मग आपण जाणून घेऊया या कंपनीचे प्रोडक्ट्स, आर्थिक स्थिती वगैरे. या कंपनीची स्थापना 1961 मध्ये गॅब्रियल इंडिया म्हणून स्थापन झाली. ही कंपनी अनंत ग्रुपचा भाग आहे, जो ऑटो कंपोनंट क्षेत्रात प्रसिद्ध आहे. सुरुवातीला कंपनीने ॲब्झॉर्बर्स बनवायला सुरुवात केली आणि नंतर ग्रॅज्युअली 4 व्हीलर्स, 2 व्हीलर्स, कमर्शियल व्हेकल, सस्पेन्शन सिस्टीममध्ये पाऊल टाकले. आज गॅब्रियल इंडिया ही भारतातील जवळपास सर्व मोठ्या वाहन निर्मात्यांची सप्लायर आहे. गॅब्रियल इंडियाची प्रोडक्ट्स विविध वाहनांसाठी आहे, जसे की 2 व्हीलर सस्पेन्शन सिस्टीम, फ्रंट फोर्क्स, रिअर शॉक ॲब्झॉर्बर, होंडा, बजाज, हीरो सारख्या कंपन्यांना पुरवठा. तसेच ही कंपनी पॅसेंजर कार सस्पेन्शन, शॉक ॲब्झॉर्बर, ट्रक्स, कार सस्पेन्शन सिस्टीम, तसेच मारुती सुझुकी, हुंडाई, टाटा मोटर्स यांना पुरवठा. कमर्शियल व्हेकल्समध्ये रेल्वे, हेवी ड्युटी शॉक्स ॲब्झॉर्बर्स, अशोक लेलँड, वोल्वो, आयचर यांना पुरवठा देखील करते. तसेच इंडियन रेल्वेसाठी कंपोनंट्ससुद्धा बनवते. कंपनीकडे 10 पेक्षा जास्त मॅन्युफॅक्चरिंग प्लांट पूर्ण भारतभर आहेत. भारतातील ऑटो सेक्टर जलद गतीने वाढत आहे. इलेक्ट्रिक व्हेकलसाठी सस्पेन्शन सिस्टीमची नवीन डिमांड निर्माण होत आहे. एक्सपोर्ट मार्केटमध्ये एक्सपेन्शनसुद्धा. भारतीय वाहन उद्योग 2030 पर्यंत दुप्पट होणार आहे. गॅब्रियल इंडियासारख्या सप्लायरला मोठा फायदा. ग्रीन मोबिलिटी आणि लाईट वेटिंग सस्पेन्शन कंपोनंट्सवर फोकस. मग चला तर आपण जाणून घेऊया या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस. गॅब्रियल इंडियाचे सध्याचे मार्केट कॅप निघून येत आहे 15,446 करोड. तसेच या कंपनीची सध्याची करंट प्राईस 1,075 आहे. पण मार्केट व्हॉलॅटिलिटीमुळे प्राईस सध्या वर खाली होऊ शकते. स्टॉकचा पी 71 आहे. ROC या कंपनीचा 26.4% आहे. तसेच रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा या कंपनीची 19.6% आहे. या कंपनीचा अल्टिमेट झेड स्कोअर 17.8 निघून येत आहे. या कंपनीकडे कर्ज देखील 8.71 करोड आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की या कंपनीकडे रिझर्व्ह देखील 1,142 करोड आहे. ही कंपनी सध्या प्रति शेअर 15.1 पैसे कमवत आहे, म्हणजेच 15 रुपये. करंट असेट्स या कंपनीकडे सध्या 1,168 करोड आहे. या कंपनीचे कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाचे 10% आहे, 5 वर्षाचे 14%, 3 वर्षाचे 16%, तर ट्रेलिंग 12 मंथ्सचे 11%. तसेच कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा 10 वर्षाचे 13%, 5 वर्षाचे 20%, 3 वर्षाचे 33%, तर ट्रेलिंग 12 मंथ्सचे 12%. या स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा 27%, 5 वर्षाचा 65%, 3 वर्षाचा 95%, तर 1 वर्षाचा 110%. या कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाचा 17%, 5 वर्षाचा 16%, 3 वर्षाचा 19%, तर लास्ट इयर 20% होता. या कंपनीत प्रमोटर्स मार्च 2024 ते जून 25 पर्यंत या कंपनीत सध्या स्टेबल आहेत. 55% हिस्सेदारी प्रमोटर्सकडे आहे. तसेच या कंपनीत FIIने आपला स्टेक वाढवलेला आहे. या कंपनीत DIIने पण आपला स्टेक वाढवलेला आहे. 12% पासून 15.2% पर्यंत स्टेक वाढवलेला आहे. तसेच या कंपनीत पब्लिककडे मार्च 2024 मध्ये 28.56% हिस्सेदारी होती, तर जून 25 पर्यंत 24% हिस्सेदारी पब्लिककडे आहे. म्हणजे या कंपनीत पब्लिकने हिस्सा विकलेला आहे.
मित्रांनो, दुसरी कंपनी आहे सुझलॉन एनर्जी. सुझलॉन एनर्जी लिमिटेड या भारताच्या रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातल्या एक आघाडीच्या कंपनीबद्दल. कधी काळी कर्जामुळे ही कंपनी संकटात सापडली होती, पण आज पुन्हा टर्नअराउंड स्टोरी म्हणून गुंतवणूकदारांच्या नजरेत आली आहे. तर चला तर पाहूया कंपनीचा इतिहास. स्थापना 1995 मध्ये तुलसीतंती यांनी कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला कंपनीने पवनचक्की म्हणजेच विंड टर्बाईन बिझनेस सुरू केला. 2000च्या दशकात सुझलॉन ही जगातील टॉप 5 विंड टर्बाईन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गणली जायची. कंपनीने भारताबरोबरच अमेरिका, युरोप, चीन अशा देशांमध्ये प्रोजेक्ट्स उभारले. मात्र 2008च्या फायनान्शियल क्रायसिसनंतर मोठं कर्ज घेतल्यामुळे कंपनीला मोठा फटका बसला. सुझलॉन एनर्जी खालील क्षेत्रात काम करते, जसे की विंड टर्बाईन मॅन्युफॅक्चरिंग, युटिलिटी स्केल विंड टर्बाईन्स, स्मॉल मीडियम प्रोजेक्टसाठी मॉड्यूल्स, तसेच विंड फार्म डेव्हलपमेंट, EPC म्हणजेच इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन सर्व्हिस. भारतातील हजारो मेगावॉट वीज प्रकल्पांचं व्यवस्थापन पण सुझलॉन करते. सुझलॉनकडे भारतभर 12,000+ मेगावॉट इन्स्टॉलेशनची कॅपॅसिटी आहे. इंडिया युटिलिटी, NTPC, अडानी ग्रीन, टाटा पॉवर हे या कंपन्यांचे मुख्य ग्राहक आहेत. प्रायव्हेट कंपन्यांना ज्यांना ग्रीन एनर्जी हवी आहे त्यांना एक्सपोर्ट कस्टमर सुद्धा साऊथ आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका. भारतातील विंड एनर्जीमध्ये सुझलॉनचा 35% जास्त मार्केट शेअर आहे. मग चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस करूया. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप निघून येत आहे 81,658 करोड. करंट प्राईस सध्याची 60.1 आहे. तसेच या कंपनीचा स्टॉकचा PE 39 आहे. ही कंपनी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय 32.4% निघून येत आहे. तर रिटर्न ऑन इक्विटी या कंपनीचा 41.3% निघून येत आहे. या कंपनीचा सध्याचा अल्टमॅन झेड स्कोअर 12.5 निघून येत आहे. तर या कंपनीकडे डेट 323 करोड आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की या कंपनीकडे रिझर्व्ह देखील 3,374 करोड आहे. ही कंपनी प्रति शेअर 1.55 पैसे कमवत आहे. करंट असेट्स या कंपनीचा 9,252 करोड आहे. कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ पण या कंपनीची 10 वर्षाची -6%, 5 वर्षाची 30%, 3 वर्षाची 18% तर ट्रेलिंग 12 मंथची 67%. कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा या कंपनीचा 10 वर्षाचा 8%, 5 वर्षाचा 23%, 3 वर्षाचा 223% तर ट्रेलिंग 12 मंथचा 127%. स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा 11%, 5 वर्षाचा 74%, 3 वर्षाचा 104% तर 1 वर्षाचा -22%. रिटर्न ऑन इक्विटी या कंपनीचा 10 वर्षाचा दिलेला नाही, 5 वर्षाचा पण दिलेला नाही, 3 वर्षाचा पण दिलेला नाही तर लास्ट इयर 41%. या कंपनीत प्रमोटर्सकडे 11.75% हिस्सेदारी आहे. तर FIIकडे 23.2%, DIIकडे 10.17% तर पब्लिककडे 55.60% ही हिस्सेदारी पब्लिककडे आहे. जर तुम्हाला स्वतःचा ॲनालिसिस स्वतः करायचा असेल तर तुम्ही screener.com या वेबसाईटवर जाऊन तुमचे आणखी रेशिओ ॲड करून तुम्ही स्वतःचा ॲनालिसिस करू शकता.